नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे पुष्पाज किचन. मैत्रिणींनो, आज आपण एगलेस ब्राउनी बनवणार आहोत, तेही रेडीमेड ब्राउनी प्रीमिक्सपासून. तर पटकन अशी होणारी रेसिपी आहे. आणि आता सध्या न्यू इयरसाठी आपण मुलांना घरी अशा प्रकारची ब्राउनी बनवून देऊ शकतो. सगळ्यांना आवडणारी ही ब्राउनी. चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया. ब्राउनी बनवण्यासाठी इथे मी ट्रोपोलाइट कंपनीचं ब्राउनी मिक्स हे प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि या प्रीमिक्सने आज आपण ब्राउनी बनवून रेडी करणार आहोत. तर मैत्रिणींनो, इकडे बघू शकता मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे 1 कप. तुमच्याकडे जर का मेजरिंग कप नसेल तर घरात आपल्या जी असते वाटी, छोटी किंवा मोठी साईज, असं एक माप बनवून त्या वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता हे प्रीमिक्स. तर इथे मी 2 कप होईल इतकं प्रीमिक्स घेणार आहे. हा जो मेजरिंग कप आहे तो 240 ml चा आहे. तर अशा पद्धतीने 2 कप होईल इतके मी ब्राउनी प्रीमिक्स घेतलेले आहे. आणि आपण आता या ब्राउनीमध्ये एक 2 ते 3 चमचे होईल इतकं बटर मेल्ट करून घेतलेलं आहे. जे बटर आहे ते गरम करून मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. ब्राउनी बनवण्यासाठी आता आपण बॅटर रेडी करणार आहोत. त्यासाठी मी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे. जास्त गरमही घ्यायचं नाही आणि जास्त थंडही घ्यायचं नाही. याच्यामध्ये आपण लागल तसं थोडं थोडं दूध ओतून घ्यायचं आहे. परफेक्ट असं ब्राउनी बनवण्यासाठी बॅटर जे आहे ते रेडी करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी साधारणतः अर्धा कप होईल इतकं दूध यूज केलेलं आहे. याच्यामध्ये जास्त काही दूध लागलेलं नाही. तर अशा पद्धतीने आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं थिक झालं पाहिजे. इकडे बघू शकता ब्राउनीचं जे बॅटर आहे ते परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. तर आता आपण इथे केक टीन घ्यायचा आहे. माझ्याकडे केक टीन आहे. तुम्ही घरातील कोणतंही असं स्क्वेअरमध्ये किंवा गोल असं भांडं असेल तर घेऊ शकता. मी इथे केक टीनचा वापर केलेला आहे. थोडंसं केक टीनला ऑइल लावून बटर पेपर छान असा सेट करून घेतलेला आहे. आता आपण जे ब्राउनीचं बॅटर आहे ते सगळीकडं छान असं पसरवून घ्यायचं आहे. ब्राउनी जी असते ती जास्त फुगत नाही, थोडीशीच फुगते. तर जेव्हा आपली ब्राउनी होणार आहे तेव्हा जास्त असं केकसारखी होणार नाही. तर याच्यावरती गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजूचे आणि बदामाचे काप करून इथे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण वरती टाकून घेऊयात सगळीकडे. काजू आणि बदामासोबत तुम्ही अक्रोडचे कापसुद्धा टाकू शकता. तर मी ते काजू आणि बदामाचेच काप फक्त टाकलेले आहेत. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरचे जे जे नवनवीन व्हिडिओज आहेत, रेसिपीज आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि शिकायलासुद्धा भेटतील. तर इकडे बदाम आणि काजूचे काप सगळीकडे टाकून झालेले आहेत. आणि आता आपण ब्राउनी जी आहे ती आपली बेक होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर मी ही ब्राउनी OTGमध्ये बेक करणार आहे. OTG मी अगोदरच 5 मिनिटे प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिला होता. OTG प्रीहीट झाल्याच्या नंतरच मी ब्राउनीचा जो टीन आहे तो बेक होण्यासाठी आतमध्ये ठेवून दिलेला आहे. OTGचं जे टेम्परेचर आहे ते मी 170 वरती ठेवलेलं आहे आणि 25 मिनिटे बेक होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आणि 20 मिनिटे खालचा रॉड ऑन करून ठेवला होता. तर इथे बघू शकता आपली जी ब्राउनी आहे ती किती परफेक्ट अशी 25 मिनिटामध्ये छान अशी बेक झालेली आहे. तर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर टीनमधून ही ब्राउनी मी काढून घेणार आहे आणि याचे छोटे छोटे आपण पीसेस करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता जी ब्राउनी आहे ती आता थंड झालेली आहे. याचा जो बटर पेपर आहे तो मी काढून घेणार आहे. याच्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत, तुम्हाला जसे पाहिजेत तसे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो, घरात आपल्या मुलांना खायला आपण ब्राउनी बनवून देऊ शकतो. याच्यामध्ये ना बेकिंग सोडा घालण्याची गरज आहे, ना बेकिंग पावडर, ना चॉकलेट. फक्त रेडीमेड प्रीमिक्स आणून आपण पटकन अशी ब्राउनी बनवून इथे रेडी करू शकतो, तेही खूप कमी साहित्यामध्ये.
अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही तुमच्या मुलांना ब्राउनी बनवून देऊ शकता. सोबतच न्यू इयरसाठी सुद्धा खूप छान असं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण घरच्या घरीसुद्धा असं बनवू शकतो. तर या न्यू इयरला तुम्ही तुमच्या मुलांना अशी ब्राउनी बनवून नक्की खायला द्या. तर इकडे बघू शकता एक पीस मी तुम्हाला दाखवते. इतकं छान असं कटिंगसुद्धा याचं झालेलं आहे आणि खूप छान अशी स्पंजी ब्राउनी ते आपली रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने बघा अशा टीनमध्ये आपण व्यवस्थित अशी ही ब्राउनी घालून कोणाला गिफ्टसुद्धा करू शकतो. या ब्राउनींची सेलिंगसुद्धा आपण करू शकतो. तर चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.